टेटचा काय सिलेबस आहे ते आधी जाणून घेऊया। या ठिकाणी टेटच्या सिलेबस नुसारच आपण 5 प्रश्न घेत आहोत। यामध्ये बघा इनइक्वालिटी असमानता काय असते, नेमकी असमानता किती प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये येत असतात ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल। हा जो प्रश्न आहे तर याचं स्वरूप जरा वेगळंच आहे। याच्या आधी जे आपण व्हिडिओ घेतले त्याच्यामध्ये डायरेक्ट विधान आणि निष्कर्ष विचारलेले होते, मात्र या ठिकाणी या स्टेटमेंटचं कन्व्हर्जन करण्यासाठी एवढा भाग आलेला आहे। बघा डॉलर दिसतं, @ हॅश, पर्सेंटेज आणि अँड, याला नेमकं ग्रेटर दॅन का केव्हा म्हणायचं, स्मॉलर दॅन केव्हा म्हणायचं, ग्रेटर दॅन इज इक्वल टू केव्हा म्हणायचं, स्मॉलर दॅन इज इक्वल टू केव्हा म्हणायचं आणि बरोबर केव्हा म्हणायचं, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। म्हणून सिलेबस आधी लक्षात घ्या। देन सिम्प्लिफिकेशन म्हणजे पदावली। तुम्हाला माहितच आहे 1000 क्वेश्चन्स आपल्याकडे आहे, त्या 1000 क्वेश्चनचं सॉर्टिंग म्हणजेच वर्गीकरण ॲनालिसिस करून आपण वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत। या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचं ते म्हणजे स्क्वेअर रूट कसं काढायचं आणि त्यामध्ये असणारा जो x आहे त्याची व्हॅल्यू कशी बाहेर काढायची। देन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे द्विघात समीकरणे। द्विघात समीकरणे जी आहे विदिन सम सेकंड मध्ये त्याचा आन्सर निघाला पाहिजे। मी जरी थंबनेल मध्ये तुम्हाला म्हटलं असेल की 5 मिनिटाचा व्हिडिओ, परंतु मी सांगत असताना त्याचं एक्सप्लेनेशन देतो, त्याला निश्चितचपणे वेळ जास्त लागणार, मात्र तुमच्याकडून हे 5 प्रश्न 5 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह होणार आहे। अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू अंदाजी मूल्य कसं काढायचं, हा सुद्धा एक भाग पदावलीचाच असल्यासारखा आहे, मात्र अंदाजी मूल्य काढणे हे एक चॅप्टर आहे अप्रॉक्सिमेशन। आणि इंग्रजी वर्णमालेनुसार पेअर शोधणे आणि तेही एकाच दिशेने। काय होत असतं इंग्रजी वर्णमालेनुसार ज्यावेळेस त्या पेअर्स आपण शोधतो तर आपण फॉरवर्डला म्हणजे पुढे पण जातो आणि मागे पण येतो, आपलं लक्ष त्या सूचनेवर राहत नाही। सो सूचनेवर लक्ष राहायला पाहिजे, म्हणून आपण हे पण घेणार आहोत। व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। या ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन इन द फॉलोइंग क्वेश्चन द सिम्बॉल्स हे 5 सिम्बॉल आहे आर यूज विथ द फॉलोइंग मीनिंग ॲज इलस्ट्रेटेड बिलो। या ठिकाणी अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे। आपल्याला काय करायचं आहे, ह्या 5 गोष्टी आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं। एक अशी रेष मारायची, काय करायचं अशी रेष मारली, त्याच्यानंतर याला अशा आडव्या 4 रेषा द्यायच्या। नेहमीच अशा प्रकारचा प्रश्न आला तर अशा प्रकारचे प्रश्न 5-5 येत असतात कधी कधी। आता काय करायचं, आता या ठिकाणी डॉलर आहे, इथे डॉलर लिहून घ्यायचा। देन या ठिकाणी @ आहे, @ लिहून घेतला, नंतर हॅश आहे, हॅश असा लिहायचा, पर्सेंटेज आहे आणि या ठिकाणी अँड आहे। आता याला कोणतं चिन्ह लावलेलं आहे, त्यांनी काय सांगितलं, ए हा बी पेक्षा मोठा आहे। डायरेक्टच त्यांनी सांगितलं ए हा बी पेक्षा मोठा आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन होते। सेकंड मध्ये ए हा बी पेक्षा लहान आहे, म्हणजे स्मॉलर दॅन होते। ए हा बी पेक्षा लहान नाही, त्यांनी काय सांगितलं ए हा बी पेक्षा लहान नाही, म्हणजेच काय तो एकतर मोठा आहे किंवा बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे। या ठिकाणी काय सांगितलं ए हा बी पेक्षा मोठा नाही, मोठा नाही म्हटलं त्यांनी, मोठा नाही अर्थातच काय तो लहान किंवा बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी हे असं चिन्ह इथं लावलं। खालच्या याला काहीच वाचायचं नाही, इथे कोणतं चिन्ह नाही आहे तर बरोबरचं चिन्ह नाही आहे, म्हणून अँड बरोबर होते बरोबर। ओके, आता खऱ्या अर्थानं जायचं विधानाकडे। विधानामध्ये आणि कॉन्क्लुजन मध्ये सर्व चेंजेस करून टाकायचं याच्यानुसार। इथे काय आहे ग्रेटर दॅन आहे, म्हणजेच काय करायचं जिथे जिथे डॉलर तुम्हाला दिसत असेल तिथे फटाफट ग्रेटर दॅन करून टाकायचं। या ठिकाणी काय आहे ग्रेटर दॅन डॉलर आहे म्हणून, आणखी कुठे डॉलर आहे का नाही, इथे कुठे डॉलर आहे का नाही, चला एकाच ठिकाणी आहे। दुसरं काय आहे @ म्हणजे लेस दॅन, @ कुठे कुठे आहे तर इथे आहे लेस दॅन, पुन्हा आहे का इथे आहे लेस दॅन, पुन्हा आहे का संपला त्याचा विषय। त्यानंतर हॅश, हॅश म्हणजे ग्रेटर दॅन इज इक्वल टू, कुठे आहे नेमका ग्रेटर दॅन इज इक्वल टू, हॅश कुठे आहे तर या ठिकाणी मला ग्रेटर दॅन इज इक्वल टू असा दिसून राहिला। त्याच्यानंतर हॅश कुठे आहे का इथे आहे ग्रेटर दॅन इज इक्वल टू। त्यानंतर आहे पर्सेंटेज, पर्सेंटेज म्हणजे स्मॉलर दॅन इज इक्वल टू, स्मॉलर दॅन इज इक्वल टू पर्सेंटेज, स्मॉलर दॅन इज इक्वल टू, यस पर्सेंटेज म्हणजे स्मॉलर दॅन इज इक्वल टू, इथं स्मॉलर दॅन इज इक्वल टू। आणि देन आहे अँड म्हणजे बरोबर।
अँड कुठे राहिलेला आहे? फक्त एकच ठिकाण राहिलेलं असेल या ठिकाणी याला बरोबर. मग आणखी कुठे राहिलेला आहे का? नाही. सर्व चिन्ह म्हणजेच जे काही डॉलर, @ हॅश, पर्सेंटेज आणि अँड हे जे चिन्ह आहे ते आपण मॅथमॅटिकल साइन मध्ये कन्वर्ट केले याच्यानुसार. आता आपला मार्ग मोकळा झाला आणि आपण आता कुठलाही निष्कर्ष विचारला तरी करू शकतो, कारण याच्यानंतरचं सगळेच येते आपल्याला. आता काय करायचं? यस, सर्वप्रथम जाऊ पहिल्या निष्कर्षाकडे. ओ आणि एल. काय म्हटलं मी? ओ आणि एल. आता ओ कुठे आहे? इथे आहे. ओ सोबत क्यू आहे आणि एल कुठे आहे? तर इथे आहे. लक्षात घ्या, या दोन ब्लॉकमध्ये ओ आणि एल आहे. मात्र ओ सोबत क्यू आहे आणि क्यू सोबत एच आहे. ह्या एच सोबत काय आहे? तर एम आहे आणि एम पासून इकडे असं जाऊ शकतो. म्हणजे बघा, ह्या ओ पासून एवढा भाग जर आपण घेतला आणि एम बरोबर इथे जर अटॅच केला आणि इथं जर एवढा भाग घेतला तर बरोबर ओ आणि एल अटॅच होते. प्रश्न जरी मोठा असेल तरी सुद्धा एका स्वरूपाचे 5-5 प्रश्न विचारत असतात. एकदाच हे सगळं केलं की मग आपण फटाफट त्याच्यावर आन्सर देत असतो. मी एक्सप्लेनेशन देतो म्हणून पद्धतशीर लक्षात घ्या, नाहीतर तुम्हाला माझी स्पीड माहित आहे. येस, आता हा ओ घेतला, हे सरळ एवढं लिहूनच घेतलं. मग हे क्यू घेतला, नंतर असं घेतलं, एच घेतला, एचला हा एच अटॅच आहे म्हणून बरोबर एम घेतला. आता एम इकडून इकडे जात असताना चिन्ह बदल नाही झाले, आपण जसे ते घेतले. आता इकडे जात असताना एम नंतर एल आहे म्हणजे असं विरुद्ध आहे म्हणून चिन्ह बदल होणार. एमला एम अटॅच झाला म्हणजे याला कट केलं आणि तिथे चिन्ह घेतला ग्रेटर दॅन = एल. आता मित्रांनो, ओ आणि एल मध्ये तुम्हाला काय दिसून येते? ओ आणि एल मध्ये ह्या चिन्हाची कुठेतरी टक्कर झाली. याला कॅन्सल केलं, याला कॅन्सल केलं, अल्फाबेट्स गायब करून टाकायचे. चिन्ह कोणते आहे? असं चिन्ह आहे, नंतर हे चिन्ह आहे, बरोबरचं चिन्ह आहे आणि हे चिन्ह आहे. मित्र, या ठिकाणी टक्कर झाली. बघा ना, या ठिकाणी होते ना टक्कर, म्हणून ओ आणि एल चा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. या ठिकाणी रॉंग ठरलं. हे पहिला निष्कर्ष खरा ठरत नाही. दुसऱ्या निष्कर्षाकडे जायचं आपण. दुसरा निष्कर्ष. आता ह्या दुसऱ्या निष्कर्षामध्ये काय आहे? एल आणि एन आहे. एल आणि एन. आता एल कुठे आहे? एल आणि एन हा पहिला जो आहे तो जैसे ती उचलाचा, कारण की त्याच्यातच एल आहे आणि एन आहे म्हणून आपण इथं काय म्हणूया? एल घेतला, त्याच्यानंतर असा आहे स्मॉलर दॅन = एम घेतला आणि त्यानंतर ग्रेटर दॅन = एन आहे. इथे सुद्धा एल आणि एनचा काही संबंध प्रस्थापित होत नाही, कारण ह्या दोघांमध्ये टक्कर झाली आहे की नाही. म्हणून दुसरा सुद्धा निष्कर्ष रॉंगच ठरलेला आहे. तिसऱ्या निष्कर्षाकडे जाऊ आपण. ओ आणि आर. ओ या ठिकाणी आहे, आर नेमका कुठे आहे? तर या ठिकाणी आहे. पण हे दोन्ही जे स्टेटमेंट आहे सलगतेने जोडू शकतात आणि ते आपण ऑलरेडी इथं जोडलेलेच आहे की नाही. जोडलेलं आहे. पुन्हा आपण याला असं मोडून टाकू आणि इथं पुन्हा जोडून घेऊ. बघा, सलग 2 स्टेटमेंट आपण जोडू शकतो. ओ. आता काय असते माहिती आहे का मित्रा, ज्यावेळेस ऑनलाईनचा पेपर असते त्यावेळेस एवढं सारं लिहित नाही बसायचं, डायरेक्ट व्हिज्युअलाइज करू शकता. बघा, हे एवढं आहे ना, एवढ्याच भागाकडे बघायचं. आणि मला तरी इथं काय दिसून येते? ओ, नंतर असं चिन्ह स्मॉलर दॅनचं, क्यू, नंतर स्मॉलर दॅन = एच, एचला एच अटॅच झाला म्हणजे हा कॅन्सल झाला, बरोबर एम आणि लेस दॅन आर झाला. म्हणजेच ओ आणि आर मध्ये संबंध प्रस्थापित होते. कसा? हा आहे लेस दॅन, नंतर लेस दॅन = नंतर बरोबरचं चिन्ह, नंतर लेस दॅन. यामध्ये प्राधान्यक्रम कोणाला तुम्ही देणार? तर ओ ह्या लेस दॅनला प्राधान्य देणार. म्हणजेच या ठिकाणी तिसरा सुद्धा निष्कर्ष काय झाला? रॉंग ठरला, कारण या ठिकाणी रॉंग झालं. ठीक आहे, रॉंग ठरला. आता आपण जाणार आहोत एल आणि ओ मध्ये. एल आणि ओ. एल कुठे आहे? तर या ठिकाणी आहे. ओ कुठे आहे? तर या ठिकाणी आहे. ओ सोबत क्यू आहे, एच आहे आणि आर नंतर मग तो पहिलाच. हां, एल आणि ओ. एल आणि ओ जो आपण पहिले काढला होता ना तोच या ठिकाणी पुन्हा आलेला आहे. तर बघा या ठिकाणी काय आन्सर येणार. बघा, तिसरा सुद्धा निष्कर्ष आला नाही. आता चौथ्या निष्कर्षाकडे आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ ओ आणि एल. एल आणि ओ. एल कुठे आहे? तर इथे आहे. एल सोबत एन आहे. एन इकडे आहे का? नाही.
म्हणून आपण काय करू की ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आहे हा, येस ओ हाय ओ ओ सोबत इथपर्यंत आलो, इथून इथं आलो, नंतर मग यल यल पाहिजे सुरुवातीला, हां येतं, डझंट मॅटर, येतं. यल सोबत यम आहे, यम इथे आहे, याच्यासोबत आहे आणि इथं येतो. बघा हा काय करायचा आपण, यल सोबत यल सोबत यम घेऊन घ्यायचा. मी घेतो बघा कसा घेतो बघा, यल घेतला, नंतर हा इथून इथपर्यंत असा सरळ यायचा फक्त यम पर्यंत, म्हणून चिन्हात काही बदल होणार नाही, असा आपण यम घेतला. आता यम पासून डायरेक्ट ह्या यम पासून ह्या यम वर उडी मारली आणि याला असा कट केला आणि इकडचा प्रवास सुरू केला. कुठपर्यंत येण्यासाठी, एच पर्यंत येण्यासाठी, फक्त एवढा. मग काय घेतला आपण, इज इक्वल टू एच घेतला. नंतर हा एच याच्यासोबत अटॅच आहे, म्हणून आता इथून इकडे चाललो आणि ह्या ओ पर्यंत पोहोचतो. मग हा एच आहे तर हा एच कॅन्सल झाला आणि चिन्ह बदल होणार. आता क्यू ला अटॅच करताना काय होणार, लेस दॅनचं ग्रेटर दॅन, काय झाला, ग्रेटर दॅन इज इक्वल टू क्यू झाला. त्याच्यानंतर हे जे लेस दॅनचं चिन्ह आहे तर ते ग्रेटर दॅन होणार ना ओ होणार. यल आणि ओ साठी हा रिअल स्टेटमेंट झाला. यल आणि ओ चा संबंध प्रस्थापित होत असताना एम एच आणि क्यू काढून टाकले तर हे चिन्ह येतात असे. या ठिकाणी मित्रा टक्कर झाली, म्हणून याचा सुद्धा संबंध प्रस्थापित होत नाही, कुठेच नाही. यल आणि ओ चा सुद्धा संबंध प्रस्थापित होत नाही, म्हणून हे सुद्धा कॉन्क्लुजन रॉंग ठरलेलं आहे. चारही कॉन्क्लुजन रॉंग ठरले. आता रॉंग ठरले तर रॉंग ठरले, त्याच्यातही म्हणून निष्कर्ष 5 क्रमांकाचा जो तुम्हाला दिसून येतो सेकंड. आता या ठिकाणी बघूया, कोणताही निष्कर्ष सत्य नाही असं 4th ऑप्शन राईट येते. याचा अर्थ असा की या ठिकाणी कोणताही निष्कर्ष सत्य नाही. ओके, सो 4th ऑप्शन हे राईट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया सेकंड. या ठिकाणी बघा पदावलीचा प्रश्न आहे, मात्र या ठिकाणी 4489 तुम्हाला जर हेच काढता नाही आलं, म्हणजेच स्क्वेअर रूटच नाही काढता आलं, तर मग कशा पद्धतीने तुम्ही त्याला हँडल करणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके चला, आता या ठिकाणी 4489 म्हणजेच काय होते स्क्वेअर रूट मध्ये ते आधी लक्षात घेऊया. 4489. मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट काढतो त्यावेळेस एकक स्थानचा अंक लक्षात घ्यायचा. जर एकक स्थानी काय काय येऊ शकते हे महत्वाचं आहे. एकक स्थानी 1 येऊ शकते, 2 किंवा 3 येणारच नाही, 4 येऊ शकते, 5 येऊ शकते, 6 येऊ शकते, 7 आणि 8 येणारच नाही आणि 9 येऊ शकते. जर 9 आला ना तर त्याला काय करायचं, असा कट करायचा आणि 9 जर आला तर 1 किंवा 9 लिहायचा, इकडे लिहायचा 1, इकडे लिहायचा, सॉरी 9 जर आला तर 3 किंवा 7 लिहायचे, 3 किंवा 7. बाकीच्या वेळेस सुद्धा तुम्हाला सांगून देतो, म्हणजे तुमचा स्क्वेअर रूट या ठिकाणी पक्क होऊन जाते. 1 जर आला तर 1 किंवा 9 लिहायचा, इकडे 1 इकडे 9, 2 3 येणारच नाही. 4 जर आले तर 2 किंवा 8 लिहायचे, काय लिहायचे, 2 किंवा 8. 5 साठी फक्त 5 लिहायचा असतो आणि 6 साठी 4 किंवा 6 लिहायचे, इकडे 4 तिकडे 6. बाकी झालं खूप सोपं आहे. 1 साठी 1 किंवा 9, 4 साठी 2 किंवा 8, 6 साठी 4 किंवा 6 आणि 9 साठी 3 किंवा 7. याप्रमाणे आपण 3 किंवा 7 लिहून घेतले. मग या ठिकाणी 2 अंक समूळ नष्ट करायचे, संपले याचं काम. फक्त आता 44 आपल्या डोळ्यापुढे आहे आणि हे जे 44 आहे कोणत्या 2 वर्गसंख्यांच्या मध्ये बसते ते फाइंड आउट करायचं. म्हणजे या ठिकाणी याला असा व्ही करायचा आणि 6 चा वर्ग 36 आणि 7 चा वर्ग 49. 36 आणि 49 च्या मध्ये बरोबर 44 बसले. अशा वेळी हा जो 6 आहे इथे लिहायचा आणि हाच 6 इथे रिपीट करायचा. 63 नाही तर 67 आहे. आता आपण 63 आहे की 67 आहे हे कशावरून ओळखायचं. 36 पासून 44 जवळ आहे का की 44 पासून 49 जवळ आहे, तर इकडे खूप जवळ आहे म्हणून इकडचं राईट मारायचं. 67 हे स्क्वेअर रूट येते, म्हणजेच याचं वाला वर्गमूळ येते. ठीक आहे, 67. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचं स्क्वेअर रूट काढू शकता, फक्त ती संख्या पूर्ण वर्ग संख्या पाहिजे.
झालं, हे तुम्हाला कळलं. आता आपण 67 वर जाऊ. आता तर आलंच आलं 67. याला काय म्हणणार तुम्ही? 67 प्लस. आता हे 71चा स्क्वेअर काय? आता 71चा स्क्वेअर म्हटलं ते 71 गुणिले 71 केलं तरी चालते, पण मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही केलं तर लवकर त्याचा आन्सर येणार. 71 लिहून घेतले. याला काय करायचं? याला असे दोन भाग करायचे. आणि हो मित्रांनो, तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही सोडवून बघा आधी, जर तुम्हाला येत असेल तर. देन मग व्हेरीफाय करून बघा माझे आन्सर आणि तुमचे आन्सर. या ठिकाणी 7चा स्क्वेअर किती? 49. आणि 1चा स्क्वेअर 1 येते, मात्र 1 नाही लिहायचा, 0 लिहायचा, कारण या ठिकाणी 2 अंक पाहिजे असते, कंपल्सरी आहे 2 अंक. मग काय करायचं? हा ईशान्य दिशेचा आहे की नाही, याची दुप्पट करायची आणि याचा करायचा गुणाकार. 7 दूनी 14. इथे करायचा क्रॉस आणि हे 14 इथे लिहून घ्यायचे, प्लस करायचे. डायरेक्ट 71चा स्क्वेअर येतो, 5041 येते. असाच प्रत्येकच संख्याचा स्क्वेअर तुम्ही काढू शकता. एकदमच सिम्प्लिफाईड तुम्हाला सांगितलं. 71चा स्क्वेअर किती? 5041. म्हणजे या ठिकाणी मी लिहून घेतले 5041 वजा. आता बेसिक सुद्धा या ठिकाणी आहे. हा जो व्हॉट आहे त्याला आपण एक्सचा वर्ग म्हणूया, बरोबर 2507. लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय करायचं? बेरीज करून घेऊ आपण. 7 आणि 1 किती झाले? 8. 6 आणि 4 किती झाले? 10. हा चला 1 1 आणि इथं 5. 5108 झाले ते, वजा एक्सचा वर्ग बरोबर 2507. काय करायचं असते? या ठिकाणी सुद्धा बेसिक आहे. जर बरोबर चिन्हाच्या आधी व्हॉटचा स्क्वेअर असेल, त्याच्या आधी जर वजाचं चिन्ह असेल, वजाचं चिन्ह असू द्या नाहीतर भागाकारात चिन्ह असू द्या, ही व्हॅल्यू आतमध्ये टाकायची आणि हा एक्स स्क्वेअर बाहेर काढायचा. म्हणजे आपण कोणत्या स्टेप्सवर आलो? तर या स्टेप्सवर आलो. 5108 वजा 2507 बरोबर एक्सचा वर्ग. ही वजाबाकी करून घ्यायची. 8तून 7 गेले 1 राहिला, इथे 0. 1तून 5 जात नाही, 11तून 5 गेले 6 राहिले, हा चला 1. 5तून 3 गेले 2 राहिले. 2601 चा स्क्वेअर. आता या ठिकाणी ज्यावेळेस मी सुरुवातीला तुम्हाला 4489चं स्क्वेअर रूट कसं काढायचं हे ज्यावेळेस मी शिकवलं, तुम्ही जर त्यावेळेस कॉन्सन्ट्रेट असाल तर 2601 चा हे जे आहे 2601 बरोबर एक्स स्क्वेअर. आणि तुम्हाला बेसिक मी नेहमीच सांगितलेलं आहे, याला कट करावं लागते आणि याला स्क्वेअर रूट मध्ये टाकावं लागते. म्हणजे एक्स बरोबर 2601 चा स्क्वेअर रूट काय निघते. मग यावेळेस मुलं काय करतात? एक खूपच घोडचूक करतात. काही काही मुलं काय करतात? प्रत्येकाचा स्क्वेअर करून बघतात. तसं करायला तर पाहिजे, कारण की काही काही ऑप्शन डायरेक्टली गळून जातात. कसे? इथे एकक स्थानी 1 आहे, म्हणजे 9 9 81 येऊ शकते. ही 39. 3 3 9 43चा वर्ग, वर्गाचे एकक स्थानी 1 येऊ शकते का? नाही. म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. हा 51चं येऊ शकते, कारण की 1च्या पाड्यामध्ये 1 येऊ शकते, 9 मध्ये येऊ शकते, म्हणजे हे 43 येणार नाही. काही काही मुलं काय करतात? घाईघाईत 2 नंबरचं ऑप्शन किंवा कुठलं तरी ऑप्शन टाकून देतात. त्याला कारण इथं स्क्वेअर रूट काढता येत नाही. खरं तर सुरुवातच त्याची होत नाही. ज्या मुलांना स्क्वेअर रूट काढता येत नाही त्याचा तर हा प्रश्नच नाही. आता मी याचा स्क्वेअर रूट काढून देतो आधीच काढल्याप्रमाणे. 2601. 1 साठी काय सांगितलं तुम्ही? 1 किंवा 9. 1 किंवा 9. हे 2 अंक कट करायचे, याला व्ही मध्ये टाकायचं. तुम्हाला माहित आहे 25. 5च्या वर्गामध्ये 25 येते आणि 6चा वर्ग 36 येते. या दोनच्या मध्ये बरोबर 24 बसते. हा 5 इथे लिहायचा आणि हाच 5 इथे लिहायचा. या 25 जवळ अगदी लागूनच 26 आहे ना, म्हणजे इकडचं राईट, म्हणजे हे राईट, म्हणजे 51. फायनली आन्सर येते आपल्याला 51. एक्स बरोबर काय आले? 51. सो बघा ना, थर्ड ऑप्शन राईट येते. बघूया चेक करून, राईटच आहे. थर्ड क्वेश्चन. या प्रश्नात 2 समीकरणे दिलेली आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे भाऊ. 5-5 प्रश्न विचारले जाते आणि मी तर आता सिलेबस वाईज सुरू करून दिलेला आहे. सगळेच चॅप्टर घेणार मी हळूहळू. ठीक आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. काय करायचं मी तुम्हाला सांगतो. काय करायचं? इथे पहिले बघायचं, पहिल्या समीकरणामध्ये चिन्ह कोणते. पहिल्या समीकरणामध्ये चिन्ह आहे, ह्या पहिल्या समीकरणामध्ये चिन्ह कोणते आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये चिन्ह कोणते, असे 2 भाग करून घेतले. पहिल्या समीकरणामध्ये प्लस आणि मायनसचं चिन्ह आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये मायनस आणि प्लसचं चिन्ह आहे.
अर्थातच काय तुम्हाला सांगू राहिलो बेसिकली की जे याचे जे रूट्स आपण काढतो, ज्याला आपण मुळे म्हणतो, ज्यावरून आपण ही कंपॅरिझन करू शकतो, त्या मुळाचं साइन काय येते बघा. त्या मुळाचं साइन येते मुळे. मुळे म्हणजे रूट्स. रूट्सचं काय साइन येते बघा. त्या रूट्सचं साइन काय येते तर ते नंतर डिपेंड करेल. पण एवढं लक्षात ठेवायचं की या ठिकाणी प्लस मायनस असेल तर वजाबाकीचा विचार करायचा. कशाचा? वजाबाकीचा. हे रूट्सचे मूळ आपण नंतर विचार करू त्याचं साइन काय तर. आणि या ठिकाणी मायनस प्लस असेल तर बेरजेचा विचार करायचा. बेरजेचा विचार. हा कशासाठी बरं? आता बघा हा कशासाठी तुम्हाला माहित पडते. या ठिकाणी आपण काय करूया, एक गोल फाडू. इथे सुद्धा एक गोल काढू. आता फर्स्ट अँड लास्ट खऱ्या अर्थानं 6 ही व्हॅल्यू ए ची आहे आणि 15 ही व्हॅल्यू सी ची आहे असे समजा. 15 सकम किती झाले? 90. याचा करायचा गुणाकार. गुणाकार फर्स्ट अँड लास्ट. 15 सकम किती? 90. हे 90 इथे लिहून घ्यायचे वर डोक्यावर. पण चिन्ह द्यायला गेलेला इथे मायनस आहे ना, म्हणून -90 टाका लागेल. देन सेम टू सेम खालचं सुद्धा करू. 35 चूक किती? 140 आहे की नाही. पण या ठिकाणी चिन्ह प्लसचं आहे म्हणून प्लसचं चिन्ह येणार. म्हणजे इथे येणार आहे 140. प्लसचं चिन्ह आपण देत असतो का? नाही देत. म्हणजे नाही दिलं तरी ते समजून घ्यायचं असते. 140 आहे. आता मध्ये इथे काय आहे? प्लस एक्स म्हणजे प्लस 1. इथे 1 लिहूया डायरेक्ट. आणि या ठिकाणी -24 आहे म्हणून इथं -24. आता मी तुम्हाला सांगितलं की जर प्लस मायनस असेल तर वजाबाकीचा विचार करायचा फॅक्टर काढण्यासाठी. सर्वप्रथम मोठा फॅक्टर घ्यायचा आणि मग लहान फॅक्टर घ्यायचा. 9×10 किंवा 10×9 बघा. गुणाकारामध्ये जर मी इथं 10 टाकले आणि इथं जर 9 टाकले तर 10×9 काय झाले? 90 झाले. आणि याची जर समजा आपण बेरीज केली, वरचा गुणाकार खालची बेरीज जर केली तर 1 येते. 10तून 9 गेला 1 राहिला. सिम्प्लिफाईड आहे. नंतर मग आपण त्याचा विचार करूया. इथं प्लसच आला पाहिजे, इथं मायनसच आला पाहिजे. तर यासाठी काय करायचं की मोठ्या संख्येला चिन्ह द्यायचं नाही, लहान संख्येला चिन्ह द्यायचं. का सांगतो तुम्हाला? याला चिन्ह द्यायचं वजाचं. बघा का सांगतो तर इथे लिहून घ्या की 10 गुणिले -9 हा गुणाकार जर केला तर बरोबर -90 येते. आलं. आणि जर समजा आपण बेरीज केली 10 अधिक आणि हे -9 मग अधिक वजा वजा होते. 10 - 9 म्हणजेच काय झाला? 1. मोठ्या संख्येचं चिन्ह 10चं प्लस आहे म्हणून 1. म्हणजे इथं हे तंतोतंत फॅक्टर बसले. 10 आणि -9 झालं. चला आता इकडे पुढे. आता या ठिकाणी मध्ये काय तर 24 आहे. पण मला असं दिसून येते 14 आहे 140. मी इथं 14 टाकतो आणि इथं 10 टाकतो. ठीक आहे ना. 14 × 140. मग याचा गुणाकार जर करायचा असेल तर याला वजाचं चिन्ह द्यायला लागते आणि यालाही वजाचं चिन्ह द्यायला लागते. बघा आता गुणाकार कसा होते. -14 गुणिले -10 म्हणजेच झाले 140. वजा वजा कॅन्सल होते आणि इथं प्लस येते. म्हणजेच हे बरोबर आहे गुणाकार. आता जर आपण इथं बेरीज केली म्हणजे -14 अधिक आणि हे -10 म्हणजे -14 अधिक वजा वजा 10. वजा वजा काय होते? अधिक होते. म्हणजे 14 आणि 10 काय झाले? 24 झाले. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. हे कळलं पाहिजे तुम्हाला. हा म्हणजे हे खालचं सुद्धा बरोबर आहे. म्हणजे जे आपण चिन्ह दिले ते अगदी बरोबर आहे. आता पुढची स्टेप्स. या ठिकाणी रूट्स कसे काढायचे? मग रूट्स कसे येते? याला म्हणायचं x, याला म्हणायचं x, याला म्हणायचं x1. काय म्हणायचं? याला x च्या याच्यात घ्यायचं, याला y च्या याच्यात घ्यायचं. x म्हणजे काय झाले? रूट्स याच्या अपोजिट घ्यायचे. रूट्स काय घ्यायचे? याच्या पुढे. याचा प्लस आहे तर इथं मायनस करायचा. -10. ओके. आणि x1 जर इथं टाकला तर x1 म्हणजे हे व्हॅल्यू. इथे मायनस आहे तर याचा प्लस करायचा. 9 झालं. झालं बिलकुल.
या ठिकाणी सुद्धा तसंच. आता हा y आहे, y बरोबर इथे घेऊया आपण त्याला. y बरोबर काय येणार आहे, इथे -14 आहे ते इथे +14 म्हणजे फक्त 14 लिहूया. आणि y1 बरोबर इथे काय आहे, -10 आहे तर इथं +10 लिहूया. प्लसचं चिन्ह लिहित नसते म्हणून मी फक्त 10 लिहिले. इथपर्यंत आलो आपण. आता मग जायचं, हा 6 आहे पहिल्या एक्सच्या फर्स्ट इक्वेशन मध्ये, म्हणून हे 6 डिवायडेड बाय 6 करायचे आणि तेच डिवायडेड बाय इथं पण करायचे. आता इथे 4 आहे सेकंड इक्वेशन मध्ये, वायच्या इक्वेशन मध्ये. हे बघा, हे एक्स एक्स, हे वाय वाय. सो इथे किती करणार, भागिले किती करणार, तर ते 4 करणार. इथे सुद्धा भागिले 4 करणार. आता थोडंसं कॅल्क्युलेशन करूया, कसं कॅल्क्युलेशन करणार. आणि मग तर तुमचा वे तर खूपच सोपा आहे. या ठिकाणी कितीचा भाग जातो, 2चा. 2 3 6, 2 5 किती 10, मायनस आलं या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी 3 2 6, 3 3 किती 9, म्हणजे हे 3.5 आले. या ठिकाणी 2 2 4, 2 7 14, म्हणजे हे 7.5 आले, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी 2 2 4 आणि 2 5 10, म्हणजे हे 5/2 म्हणजे 2.5 आले. आता काय येतं या ठिकाणी, मग कंपॅरिझन केल्यानंतर 5/3 वजाबाकीमध्ये आहे. तर आपण जर कंपॅरिझन x आणि y चं केलं, सुरुवातीला ह्या x आणि y चं केलं तर 5 वजा 5/3 आणि इथं 7/2. वजा मध्ये असणारा अपूर्णांक हा केवळ लहान असतो, म्हणून इथं असं झालं. आता दुसरं, x आणि y1 च्या कंपॅरिझन मध्ये, म्हणजे इथे आणि इथे सुद्धा तसंच आहे. वजा 5/3 आणि 5/2. निश्चितच हा वजाबाकीमध्ये आहे म्हणून लहान येणार. त्याच्यानंतर येतं y आणि हे बघा, त्याच्यानंतर कंपॅरिझन आहे x1 चं y सोबत, ह्या x1 चं y सोबत. या ठिकाणी 3/2 आणि या ठिकाणी आहे 7/2. आता 3/2 म्हणजेच 1.5 आणि 7/2 म्हणजेच किती, 3.5. कोणता लहान आहे, तर हा लहान आहे, x1 आहे की नाही, हा लहान आहे ना, म्हणजे या ठिकाणी सुद्धा असं आलं. देन फोर्थ कंपॅरिझन मध्ये x1 चा कंपॅरिझन येते y1 सोबत, म्हणजे हे खालचा कंपॅरिझन. इथे 1.5 आहे आणि इथे 5.5 आहे, 5/2 आहे, म्हणजे हे 2.5 होय. आता कोणता लहान आहे, हाच लहान आहे, म्हणून इथे येते असं. म्हणून शेवटच्या स्टेप्सवर तुम्हाला सांगतो की x इज लेस दॅन y, याचं सगळ्याचं सारखंच आहे ना, म्हणून हे येते राईट आन्सर. सो फर्स्ट नंबर इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, आपण फर्स्ट राईट आणलेला आहे. नेक्स्ट, व्हॉट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू शुड कम इन द प्लेस ऑफ व्हॉट मार्क इन द फॉलोइंग क्वेश्चन. आता या ठिकाणी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करायचं, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढताना सर्वात आधी लक्ष गेलं पाहिजे आपल्याला त्या संख्यामध्ये असणाऱ्या दशमलव चिन्हावर, म्हणजे पॉइंटवर. त्याच्यानंतर जर समजा 5 किंवा 5 पेक्षा मोठा अंक आला याला, तर आपण डायरेक्ट त्याला 1 ने वाढवून द्यायचं. हे येतात 32 अधिक, इथे कट होणार कारण की नाही आहे, 6 से 12 भागिले, या ठिकाणी हा कट होणार आणि हे अंडर रूट मध्ये राहील. आणि याला अंडर रूट मध्ये जर आपण केलं तर 289 म्हणजे होते 17 वजा हे किती आहे मग 28 बरोबर x भागिले हे किती 5. लक्षात घ्या. यस, आता आपल्याला काय करायला लागेल, आता आपल्याला भाग करायला लागेल फक्त एवढा, कारण की बॉडमासच्या नियमानुसार शेवटी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मध्ये सुद्धा बॉडमास वापरले जाते. 17 एका 17, 17 3 51. सो इथं 3 आले. 51 ज्यावेळेस आपण वजा करतो तर आपल्याला उरते किती 10, ते 10 याला अटॅच केले तर झाले 102. 17 सकम 2 म्हणजेच 102, 36 आले.
612 भागिले 17 करा 36 येणार. देन आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो, 32 हे 32 अधिक 36 वजा 28 बरोबर x भागिले 5. या दोघांची बेरीज केली तर तोंडी तोंडी 68 येते. 68 वजा 28 जर केले तर x भागिले 5. इथं जर हे केले तर इथे येतं 40. 40 बरोबर x भागिले 5. ही स्टेप्स आहे महत्वाची. 40 बरोबर x भागिले 5. मित्र तुम्हाला सांगितलं की हा जो भागिले आहे हा कट करून इकडे काय होते, गुणिले होते. म्हणून x बरोबर 4 पंचे 20 म्हणजे 200. इट्स अ प्रॉपर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फर्स्ट आन्सर या ठिकाणी राईट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. इट्स अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सिरीज. काय आहे की अल्फाबेटिकली बरेचसे प्रश्न रिझनिंग मध्ये विचारले जाते. मग त्याचे भरपूर सारे ट्रॅक्स पडतात. त्यातला हा एक ट्रॅक आहे. कोणता, की एक शब्द दिला जाते. हा एक शब्द दिला गेला आणि ते काय सांगतात की अल्फाबेटिकली म्हणजेच आपल्या वर्णमालेमध्ये, इंग्रजी वर्णमालेमध्ये एक ए पासून तर झेड पर्यंत 26 अल्फाबेट्स म्हणजे अक्षर असतात. मग त्याच्या पेअर्स असतात. म्हणजे कसं, ए पासून तर ई पर्यंत जात असताना बी येतो, सी येतो, डी येतो, ई येतो. म्हणजे 3 अक्षर येतात. ए बी सी डी हे 3 अक्षर येतात. मग अशा प्रकारच्या पेअर म्हणजे ए आणि ई ची पेअर, मग याच्यात या शब्दामध्ये किती हे अक्षर येऊ द्या, पण पेअर ठरल्या पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं, सर्वप्रथम काय करायचं की हा प्रश्न पूर्ण वाचून घ्यायचा. रिपरक्शन ह्या शब्दात अक्षराच्या अशा किती जोड्या आहेत की त्या शब्दात तितकीच अक्षरे आहेत जितकी वर्णमालेमध्ये आहे. म्हणजे 2 अक्षरांच्या दरम्यान वर्णमालेमध्ये जेवढे अक्षर आहे तेवढेच अक्षर पाहिजे. मग तिकडे कोणते असू दे, इकडे कोणते असू दे, पण जेवढे पाहिजे तेवढेच पाहिजे. आणि ते देखील त्याच क्रमाने. म्हणजे सरळच विचार करायचा आहे, उलटा विचार नाही करायचा. मुलं काय करतात, सरळ आणि उलट ज्यावेळेस प्रॅक्टिस करतात तर त्याच्या अंगवळणी पडली जाते ते प्रॅक्टिस. आणि तो घाईघाईत हे पूर्ण वाचत नाही, डायरेक्टच इकडून एक काढतो इकडून एक काढतो आणि आन्सर देऊन टाकतो मग चुकतो. या ठिकाणी वाचा, ते देखील त्याच क्रमाने अशी आपल्याला अट घातलेली आहे. मग आपण काय करू, हा लिहून घेऊ पहिले. आर ई पी ई आर सी यू डबल एस आय ओ एन. यासाठी मित्रा डोक्यामध्ये पाहिजे एबीसीडी. आणि कुठून जरी सुरुवात करतो म्हटलं एबीसीडी ई एफ जी एच आय जे केलं. एस पासून सुरुवात करतो म्हटलं तर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. पी पासून सुरुवात करतो म्हटलं तर पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. डी पासून सुरुवात करतो म्हटलं तर ई एफ जी एच आय जे केलेले पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. म्हणजे असं आपल्या डोक्यानं म्हटलं पाहिजे. म्हणून हा आर आला, आपल्या डोक्यानं पुढचं घेतलं पाहिजे. पी क्यू आर एस आर एस मॅच झाला का, ई आहे इथचा मॅच झाला पाहिजे. एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड कोणताच मॅच नाही झाला. म्हणून आर आपल्याला अपयशी ठरला पेअर तयार करण्यासाठी. ई आहे, ई नंतर काय एफ जी एच आय जे के एल एम एन ओ. ई सुद्धा आपला अपयशी ठरला पेअर तयार करण्यासाठी. पी नंतर बघा क्यू आर, पी क्यू आर एक तर डायरेक्ट झालीच. कारण की ज्यावेळेस आपण वर्णमाला म्हणतो 26 अक्षरांची इंग्रजी वर्णमाला, त्याच्यामध्ये पी आणि आरच्या मधात क्यू आहे. इथं कोणता असू द्या, तिथे एक आहे ना, इथं पण एकच पाहिजे, बस एवढंच. आर पण प्रवास थांबवायचा नाही. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय शेवटपर्यंत जाऊ द्यायचा. आता ई आहे, ई एफ जी एच आय जे के एल एम. आपला ई अपयशी ठरला. आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आर सुद्धा अपयशी. सी डी ई एफ जी एच आय यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. एस टी यू व्ही डब्ल्यू एस टी यू व्ही आय जे के. आणि या ठिकाणी ओ नंतर पी पाहिजे. ओ पी नाही आहे म्हणून हा सुद्धा अपयशी. म्हणजे हे सगळे अपयशी ठरले. फक्त एकच पी सोबत आर एक पेअर झाली.
शेवटचा तर आपण डायरेक्टली कट करतो. म्हणजे पेअर कोणती आहे, पी आणि आर ची, तेही पुढून मागे म्हणजेच पुढे पुढे जाताना ते देखील त्याच क्रमाने अशी त्यांनी हिंट्स दिली, म्हणून आपण वापस येणार नाही. काही मुलं या ठिकाणी दुर्लक्ष करून त्यांनी जर असाही प्रवास केला तर त्यांना लगेच एक पेअर सापडते बघा, एम एन एन नंतर ओ झाले की नाही, दुसरी सुद्धा पेअर सापडली. तो इकडे सुद्धा पेअर गोळा करत जातो आणि मग शेवटी तो एवढा प्रयत्न करून सुद्धा इकडे लक्ष नसल्या कारणाने चुकतो. आपल्याला आन्सर आला फक्त एकच, म्हणून फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट आहे मित्र. बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला सिलेबस वाईज 5-5 प्रश्न का होईना ते घेत आहो. तुम्ही एक रजिस्टर करा, त्या रजिस्टरवर प्रत्येकच माझा व्हिडिओचे 5 प्रश्न शॉर्टकटमध्ये का होईना लिहून घ्या. त्याला त्या प्रश्नाच्या घटकाचं नाव द्या. म्हणजे होणार काय की तुमचा एक एक टॉपिक, त्याच्यातला एक एक उपघटक, त्याच्यातला एक एक पॉइंट्स, त्याच्यातला एक एक बेसिक तुमच्या निदर्शनास येईल आणि तुमची स्पीड सुद्धा वाढेल. आणि स्पीड वाढली की अचूकता वाढते, अचूकता आली की कॉन्फिडन्स येतो, कॉन्फिडन्स आला की पेपर कव्हर होतो, पेपर कव्हर झाला की आपल्यासाठी शाळेचं दार उघड आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब कराच, कारण की टेटसाठी खऱ्या अर्थानं मी हे व्हिडिओ तयार करत असतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.